नारायण नारायण. श्री पार्वती देवींना अजून एका मोठ्या परीक्षेला जणू सामोरं जायचं होतं. इतक्या खडतर साधनेनंतर त्यांना अजून एका दिव्यातून जायचं होतं. होय देवी. आणि तो क्षण कदाचित त्यांच्या कठोर तपश्चर्येतला निर्णायक क्षण ठरणार होता. स्वामी, मी आपल्या सोबत येऊ का? नाही नंदी, मी पार्वतीला भेटायला चाललो आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही त्यांना कैलासात परत घेऊन येणार? नाही नंदी, मी तिची परीक्षा घेणार आहे. आपण मातेला भेटणार यातच मला आनंद आहे. त्या कैलासात कधी येतील याची मला प्रतीक्षा राहील. कारण त्या कैलासात आल्या की इथे सगळीकडे आनंद येईल, उत्साह येईल, सगळे नियोजन करतील. नंदी, स्वप्न नको पाहूस, जागा हो. पार्वतीला परीक्षा पार पाडावीच लागेल. आणि जर तिला ते जमलं नाही तर तिला मी देखील सहाय्य करू शकणार नाही. स्वामी, आपण इथे एकटे असता, दिवसेंदिवस ध्यानस्थ असता. एक गंभीर प्रकारची शांतता कैलासात असते आणि ती शांतता मला सहन होत नाही. माझी खात्री आहे, माता परत आल्या की सगळं बदलेल. आणि प्रत्यक्ष श्री महादेव हे श्री पार्वती देवींची परीक्षा पाहणार होते. परंतु या साऱ्यापासून श्री पार्वती देवींचे माता पिता म्हणजेच राजा हिमावन आणि मेनावती हे मात्र अनभिज्ञ होते. आपल्या कन्येचा विवाह अशा घरात व्हावा जिथे तिला कधीच सुखाची कमतरता पडणार नाही, असंच त्यांच्या मनात होतं. आणि पार्वती देवींना तर श्री महादेवांना प्रसन्न करून घ्यायचे होते. हो, आणि जसं त्यांना निर्णायक क्षणाला सामोरं जावं लागणार होतं तसंच राजा हिमावन आणि राणी मैनावती यांना देखील सत्य स्वीकारायला सांगण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणूनच मी त्यांना भेटायला गेलो. नारायण नारायण. आज या राजप्रासादात अशी गंभीर शांतता का? शुभम भवतु. आपलं स्वागत आहे देवर्षी. आपण येणार आहात याची कल्पना नव्हती, नाहीतर मी स्वतः आपल्या स्वागतासाठी आलो असतो. नारायण नारायण. माझे येणेही असे अचानकच झाले. इथूनच चाललो होतो म्हणून आलो. परंतु राजन, आज या राजवाड्यात अशी गंभीर शांतता का? मुनिवर, आपल्याला तर ठाऊकच आहे, ज्या कन्येला आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले, कधीही काही कमी पडू दिले नाही, ती पार्वती आज अरण्यात कठोर तप करायला गेली आहे. नारायण नारायण. मग देवी, ही तर आनंदाची बाब आहे. गंगेच्या मनात देखील महादेवांशी विवाह व्हावा अशी इच्छा होती, परंतु ते शक्य झाले नाही. आणि आज पार्वती देखील तोच ध्यास घेऊन बसली आहे. मुनिवर, देवींना ह्याची देखील काळजी आहे की हा विवाह कसा होणार आणि झाला तरी पुढे काय. एक लक्षात असू द्या देवी, ते प्रत्यक्ष श्री महादेव आहेत. आणि श्री महादेवांशी श्री पार्वती देवींचा विवाह झाला तर या शक्तिहीन सृष्टीत नवचैतन्य निर्माण होईल. त्या आदिशक्ती आहेत आणि शिव आणि शक्ती यांचे मिलन आपण कसे थांबवणार? खरं तर आज मी हेच सांगण्यासाठी इथे आलो होतो. नारायण नारायण. राजा हिमावन आणि राणी मैनावती
यांना तर मी सत्य जे आहे ते स्वीकारण्यास सांगितले, परंतु श्री महादेव जी परीक्षा घेत होते त्यात श्री पार्वती देवी यशस्वी झाल्या असत्या तरच हे होणे शक्य होते. आता त्यांची इतक्या वर्षांची कठोर साधना अंतिम टप्प्यात पोहोचली होती आणि त्यात जर का त्या अयशस्वी ठरल्या असत्या तर शिवशक्तीचे मिलन पुन्हा झालेच नसते. सर्व जणांच्या दृष्टीपुढे आता केवळ श्री पार्वती देवी काय करणार हाच प्रश्न होता. ही साधी घटना नव्हती. जर हे शिवशक्तीचे मिलन झाले नसते तर ही सारी सृष्टी दैत्यांच्या अधिपत्याखाली गेली असती. आणि म्हणूनच हे शिवशक्तीचे मिलन होणे आवश्यक होते. कुमारिके, कोण आहेस तू? तुम्ही कोण आहात? मी कोण आहे यापेक्षा तू कोण आहेस हे अधिक महत्वाचं. आणि ह्या अशा निर्जन स्थानी तू एकटीच का साधना करत आहेस? मी श्री महादेवांची साधना करीत आहे. त्या महादेवाची म्हणजे त्या शंकराची? कशाला? ऋषीवर, आपल्या मुखातून बाहेर येणाऱ्या शब्दांकडे लक्ष द्यावे. आपल्या मुखातून श्री महादेवांबद्दल कोणतेही अपशब्द पडू नयेत याची दक्षता घ्यावी. अपशब्द कसले त्यात? जे सत्य आहे तेच मी बोलणार. आणि जर ते अपशब्द वाटले तर त्यात माझा काहीच दोष नाही हे ध्यानात ठेव. पण तू कोण आहेस हे नाही सांगितलंस. पर्वतराज हिमावन यांची कन्या. आत्ता माझ्या ध्यानात आलं. तूच ती गिरिजा, तूच पार्वती, तूच ती उमा जिने आपला विवाह त्या शंकराशी व्हावा म्हणून खडतर अशी साधना करायला प्रारंभ केला, होय ना? माझी ओळख समजूनही तुम्ही माझा एकेरीत उल्लेख करीत आहात हे उचित नव्हे. काय योग्य आहे त्यात? काहीही झालं तरी तू एक स्त्री आहेस, कुमारी आहेस आणि वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस. तरीही काही नियमांचे पालन आपण केलेले बरे. मी राजकन्या आहे तेव्हा यात हसण्यासारखे काय आहे याचे कारण मला कळलेले नाही. अगं, ज्या शंकराशी तुला विवाह करायचा आहे त्याला तर कसल्या नियमांची पर्वा नाही. आणि इतरांनी नियम पाळावे असं तू मनात कसं ठरवू शकतेस?
कारण ते साक्षात श्री महादेव आहेत. त्यांनीच ह्या सृष्टीचे नियम बांधलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. ते जे वागतील तेच नियम होतात. पण तरीही तुझ्यासारख्या सुकुमारीने त्या शंकराशी विवाह करावा असं मला नाही वाटत. तुमचे धाडस अजूनच बळावलेले दिसते आहे. सत्य तेच बोलतो मी. तुझ्यासारखी सौंदर्यवती, संपन्न घराण्यातील कुलीन, या सृष्टीच्या नियमांप्रमाणे वागणारी, आजवर संपन्नतेतच ऐश्वर्यात वाढलेली, या शंकरापेक्षा या सृष्टीचे पालक श्री विष्णू तुला योग्य वर आहेत. ऋषीवर, 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 माझ्या संयमाचा बांध फुटेल असे अजून बोलू नका. अन्यथा काय कुमारिके? अगं कोणत्याही उपवरात 3 गुण बघावे: सौंदर्य, कुलीनता आणि संपत्ती. या तिघातले त्या शिवाकडे, त्या शंकराकडे, त्या महादेवाकडे काय आहे? नीळकंठ, त्रिलोचन, जटाधारी, अंगाला भस्म लावणाऱ्या त्या शंकरात तुला कुठे सौंदर्य दिसते? कधीही विवस्त्र, नाहीतर मिळालं एखादं चर्म तर ते परिधान करायचं. बघावं तेव्हा आपलं ध्यान, न जाणो त्याची उत्पत्ती कशी झाली असावी. त्याला ना कुठला परिवार, नाही कुठलं नातं. सदैव आजूबाजूला भूत, पिशाच यांचीच गर्दी. या अशा वराशी कोण विवाह करणार? आणि जो कोणी अशा वराशी विवाह करेल तो आयुष्यात सुखी होईल का? ऋषीवर, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की माझ्या संयमाची परीक्षा तुम्ही घेऊ नका, अन्यथा तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. ज्या महादेवांशी मला विवाह करायचा आहे, ज्यांची मी इथे साधना करीत आहे, त्या महादेवांबद्दलच तुम्ही माझ्या समोर अपशब्द बोलत आहात, त्यांचा अपमान करीत आहात. ज्या महादेवांखेरीज माझे आयुष्य निरर्थक आहे, व्यर्थ आहे, अशा त्या महादेवांचा अपमान करण्याचे धाडस तुम्ही केलेच कसे? आता तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागणार. कुमारिके, तू जरी ठरवलंस तरी मला काहीही करू शकत नाहीस, हे ध्यानात ठेव. आता कळेलच तुम्हाला. आता सत्य काय आहे हे मी तुला दाखवतो. तुम्ही मीच आधी, मीच अंत. या सृष्टीच्या कणाकणात मीच. मीच या सृष्टीचा जनक, मीच पालक आणि मीच संहारक. या साऱ्याच्या स्थानी एक रूप असलेला मीच. मीच एक, अनेकही मीच. मीच ब्रह्मा, मीच विष्णू आणि मीच महादेव. महादेव, महादेव, महादेव.
मी कृतकृत्य झाले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे गिरिजे. मी तुझ्याशी विवाह करेन. गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. त्वं माता सर्वतीर्थानां त्वमेव जगतः पिता. याचितं देहि मे तीर्थं सर्वपापापनुत्तये. धर्मार्थकाममोक्षाय सर्वपापहराय च नमस्त्रिशूलहस्ताय उमानन्दाय ते नमः. सूर्यास्त झाला. देवा, आजचे आख्यान इथे थांबवण्याची अनुमती द्यावी देवा. सदानंद 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 सदानंद.